मैशाळ योजनेतील कामगारांचे थकलेले पगार, साळे, जाधव आणि मांगुर्डे यांच्यावर कारवाई करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि सांगलीच्या जलसंपदा विभागातील या सर्व अंधाधुंद कारभारास एक लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहे, म्हणून त्यांची तुम्ही हुकुमशाही मान्य करत आहात का? मैशाळ योजनेच्या कामगारांचे पगार कधी होणार? साळे, जाधव आणि मांगुर्डे यांच्यावर ठोस कारवाई कधी होणार? जनतेचे कोट्यावधी रुपये हडपणाऱ्या या अधिकाऱ्यांना पाठीशी का घातलं जातं? त्यांना जर योजनेतील काही कळत नसेल तर अशा गाढवांची भरती जलसंपदा विभागात कशा पद्धतीने करण्यात आली? या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? एकीकडे ओव्हरफ्लोमुळे शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, दुसरीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही, त्यामुळे नुकसान झालं. अशा शब्दात राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञानदादा माने यांनी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे मुख्य श्री जीवने यांना आज दूरध्वनीवरून धारेवर धरले. श्री विज्ञानदादा माने यांनी विचारलेले प्रश्न आणि आरोप मान्य करत श्री जीवने यांनी साळेवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तसेच मांगुर्डे यांच्याकडील कार्यभार काढून घेतला असल्याचं सांगत जाधव यांची बदली करण्यात येत असल्याचे सांगितले. मैशाळ योजनेच्या कामगारांच्या पगाराचा प्रस्ताव मी सांगलीत असतानाच तयार करण्यास सांगितला असून मैशाळ योजनेच्या कामगारांचे थकीत पगार लवकर मिळतील अशी ग्वाही श्री जीवने यांनी दिली. तर 8 महिन्यानंतर पगाराचा प्रस्ताव तयार करण्याची पद्धत कायम राहणार काय, असा सवाल विज्ञानदादा माने यांनी केला. मैशाळ योजनेचा ओव्हरफ्लो विनाकारण चालू असलेले 3 पंप याला कारणीभूत अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येत नाही? शेतकऱ्यांना पाणी न मिळता आकारण्यात आलेली पाणीपट्टी, वॉल दुरुस्ती घोटाळा यांचं काय झालं, असे विज्ञानदादा माने यांनी विचारले असता कारवाईचा प्रस्ताव तयार असल्याचे श्री जीवने म्हणाले. श्री जीवने हे मैशाळ योजनेच्या सर्व टप्प्यांना भेटी देऊन पाहणी करून गेल्यानंतरही पुन्हा ओव्हरफ्लो झाल्याची बाब विज्ञानदादा माने यांनी श्री जीवने यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर श्री जीवने यांनी विज्ञानदादा माने यांनी निदर्शनास आणून दिलेले सर्व गैरप्रकार, अधिकाऱ्यांवर केलेले आरोप मान्य करत आपण या प्रकरणी कारवाई करण्यास तत्पर असल्याचे सांगितले. मात्र तातडीने कारवाई का होत नाही असा सवाल करत विज्ञानदादा माने यांनी एका लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई होत नाही का? साळे हा एका लोकप्रतिनिधीची भीती आपल्या सहकार्यांना, वरिष्ठांना घालतो. तुम्हाला समजायला तो लोकप्रतिनिधी येथे यायला पाहिजे का, अशी धमकी देतो. लोकांच्या जीवन मरणाच्या पाणी प्रश्नावर त्यांची हुकुमशाही चालू आहे का, असा सवाल करत या प्रकरणी आपण लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. तर श्री जीवने यांनी यापुढे असे प्रकार घडणार नाहीत. साळे, मांगुर्डे यांच्यावर कार्यभार काढून घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. जाधव यांची बदली करण्यात येणार आहे, तसा प्रस्ताव आजच तयार केला असल्याचे सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर एकूणच श्री विज्ञानदादा माने यांनी मैशाळ योजनेत चाललेल्या गैरव्यवहाराबाबतच्या प्रकरणासाठी केलेला पाठपुरावा शेतकऱ्यांच्या हितासाठी उपयुक्त ठरत असल्याचं दिसून येत आहे. आपले 2 महिने राहिलेत, या महिन्यात दोषींवर कारवाई करून मैशाळ योजनेत झालेला भ्रष्टाचार व त्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, अशी मागणी श्री विज्ञानदादा माने यांनी शेवटी श्री जीवने यांच्याकडे केली.